प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक पार पडली. ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे असा दुरंगी सामना झाला. 2019ची आपण फाईट पाहिली, त्यावेळेला अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांना चितपट केलं. 2024च्या निवडणुकीमध्ये बरीचशी गणितं बदलली, परंतु अमोल कोल्हे यांनी मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे आणि पवारसाहेबांची त्यांना साथ राहिल्यामुळे महाविकास आघाडीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडून येतील अशा प्रकारचा दावा केला जातोय. त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव सुद्धा पुन्हा निवडून येतील असंही सांगितलं जाते. आपल्यासोबत येणेरे गावचे सरपंच अमोलजी भुजबळ आहेत. पाहूया मागच्या वेळेचं ॲनालिसिस, आताचं ॲनालिसिस आणि खासदार कोण हवा कोणाची, असा जो आपण सुरुवातीला कार्यक्रम केला होता. आता खासदार निवडून कोण यायला हवा असा आपला प्रश्न आहे. अमोलजी नमस्कार. नमस्कार साहेब. शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं, आपण सगळ्यांनी पाहिलं. आता लोकांच्या पायंच्या लागत आहेत. काही लोक म्हणतात अमोल कोल्हेच पुन्हा निवडून येणार, काही लोक म्हणतात शिवाजीराव आढळराव पुन्हा निवडून येणार. तुम्ही आढळराव समर्थक आहात, तुम्ही वस्तुस्थिती काय सांगाल? तुमचा सर्वे काय सांगतो? साहेब, मुळात मी कुणाचा समर्थक नाही. शिरूर लोकसभा 2024चा हा ज्यावेळेस निवडणूक लागली, मुळात शिरूर लोकसभा मतदारसंघाची रचनाच अशी आहे की जुन्नर तालुक्यातील माळशीच्या दऱ्याखोऱ्यापासून तर हडपसरच्या ITI पार्कपर्यंत हा एवढा मोठा विस्तारलेला मतदारसंघ, विविध जाती धर्माचं या ठिकाणी असलेलं प्राबल्य आणि यातून या ठिकाणी असणारा शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, या सर्व पक्षीयांचा हा असणारा या ठिकाणी प्राबल्याचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील एक शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणून गणला जातो. मुळात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जर रचना पाहिली तर या ठिकाणी 25,39,000 यावेळेचे मतदार होते आणि मागच्या वेळेसपेक्षा या ठिकाणी मतदाराची वाढ होत असताना मतदारांमध्ये असलेला एक निर्वत्साह ही या ठिकाणी झालेली मतदारांची संख्या वाढली पण टक्केवारी घटली. मी तेच सांगतो साहेब की या वेळेचे मतदान झालं आपलं जवळजवळ 13,75,000. म्हणजे मागच्या प्रमाणात जरी मतदारांची संख्या वाढली पण टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आणि हा कुठेतरी एक दोन्ही उमेदवारांना असणारा एक धाकधुकीचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे की घटलेली नक्की टक्केवारी कुणाला घातक ठरतील, कुणाला फायदेशीर ठरतील हे येणाऱ्या 4 जूनला नक्की कळेल. तुम्ही मगाशी म्हणाले मी कोणाचं समर्थक नाही, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात. महायुती होती, महायुतीनं आढळरावांचंच काम केलं. सर, मी आज या ठिकाणी जो बसलोय तो एक राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याशी चर्चा. ठीक आहे, चला मी माझा शब्द मागे घेतो. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कॅमेऱ्याच्या बाहेर. काय वस्तुस्थिती? 32 उमेदवार होते. आढळराव आणि कोल्हेचा दुरंगी सामना जो टफ झाला, कोणाचा टांगा पलटी होईल आणि कोण सक्सेस होईल? साहेब, मागच्या 2019ची जर लोकसभा पाहिली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना हरवणं त्या दृष्टीने भल्याभल्यांना कठीण पडलं होतं. परंतु ऐन टायमाला अजितदादा असतील, पवारसाहेब असतील यांनी जे अमोल कोल्हे साहेबांचं जे कार्ड खेळलं आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले आणि अनपेक्षित असा निकाल, अनपेक्षित म्हणण्यापेक्षा जी डॉक्टर कोल्हे साहेबांची जी क्रेज होती, एक संभाजी महाराजांच्या मालिकेतून घराघरात त्यांचा चेहरा पोचलेला होता. एक महिला मतदार त्यावेळेस भावनिक होऊन राजांना मतदान करतो की काय असा एक भावनिकतेचा मुद्दा निर्माण होऊन मागील 2019च्या लोकसभेमध्ये एक महिला मतदारांची प्रत्येक बूथवर लागणारी रांग ही एक वेगळ्या निकालाची त्यावेळेस होऊन गेलेली चर्चा होती. आणि तोच धागा पकडत आज या ठिकाणी मी तुमच्याशी जे राजकीय विश्लेषण करत आहे का यावेळेस 13,75,000 मतदानामधून जो महिला मतदार आहे तो पुरुष मतदारापेक्षा जवळजवळ 1,72,000ने घटला आहे. म्हणजे हा नेमकी महिला मतदारांचा जो मागील 2019ला असणारा जो उत्साह होता तो या ठिकाणी महिला मतदारांचा घसरलेला टक्का कोणाला मार्ग ठरू शकतो? मागील वेळेस जो राजकीय लोकांच्या अंदाजाने मागील वेळेस जो महिला मतदार बाहेर पडला तो कोल्हे साहेबांना त्या ठिकाणी भरभरून मतदान करण्यासाठी बाहेर पडला होता आणि संभाजी शिवाजी महाराजांची मालिकेमुळे तो एक फरक पडलेला होता. आणि मी राजांना मतदान करणार आहे हा एक महिलांमध्ये त्यावेळेचा ट्रेंड होता. आणि हा जो घसरलेला टक्का आहे थोडासा कोल्हे साहेबांच्या थोडासा विरोधात पडणारा दिसतोय. कारण हे मतदान ते महिलांचं मतदान असतं ते भावनिक असतं आणि यावेळेचा तो महिलांचा टक्का हा नक्की आता कोल्हे साहेबांना घातक ठरतोय की आढळराव पाटलांना घातक ठरतोय? पवार साहेबांची पुण्य कोल्हे साहेबांना कामाला नाही यायची 100%. आज जे
पवारसाहेबांच्या भावनिकतेच्या लाटेवर हा शिरूर लोकसभा आज लढला गेला. कारण प्रश्न अनेक असू द्या, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणारी दोन पार्ट्यांची जी शक्ल आहेत ती सर्वसामान्य जनतेपुढे जात असताना मोठे पवार की छोटे पवार हा एक भावनिकतेचा मुद्दा झाला. लोकांची भावनिकता मोठ्या पवारसाहेबांकडे झुकली गेली. त्याचबरोबर शिवसेना पक्षात सुद्धा दोन गट झाले. उद्धव साहेबांचा गट असेल आणि शिंदे साहेबांचा जो गट असेल, आणि भावनिकतेची लाट उद्धव साहेबांच्या बाजूने झुकली गेली. आणि हाच शिरूर लोकसभा मतदारसंघात थोडा भावनिकतेचा मुद्दा हा लोकांनी पकडत कुठेतरी कोल्हे साहेबांच्या बाजूने झुकतं माग दिलेलं दिसतंय. तुम्ही मगाशी म्हणाले व राजकीय समीक्षक म्हणून मी ॲनालिसिस करतोय. आता महायुती आपल्या मतदारसंघात पाहायला मिळाली. संपूर्ण भारत देशामध्ये युती आघाडीचं निवडणुकीला सामोरे गेले. जुन्नर तालुक्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केलं का? कसं प्राबल्य पाहायला मिळेल? काय वस्तुस्थिती? तसं पाहायला गेलं तर जुन्नर तालुक्यामध्ये मागील वेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांना जवळजवळ 41,500 मताची आघाडी होती. आणि 41,500 मताची आघाडी असताना त्यावेळेस तालुक्याचे आमदार सन्माननीय अतुल शेठ बेनके, त्याचबरोबर अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार, त्याचबरोबर असणारी सर्व मार्केट कमिटीची ताकद, त्याचबरोबर विघ्नर सहकारी साखर कारखाना म्हणजे काँग्रेस पक्षाचे सत्यशीलदादा शेरकर यांची असणारी पूर्ण ताकद त्यावेळेस कोल्हे साहेबांच्या मागे पूर्ण ताकदीने लढून त्यावेळेस 41,500चं लीड या जुन्नर तालुक्याने कोल्हे साहेबांना दिलं होतं. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यामुळे आज अतुल शेठ बेनके यांचा गट एका बाजूला गेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 जिल्हा परिषद सदस्य आज डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांबरोबर गेले. आणि हा कुठंतरी मेळ जुळत असताना यामध्ये अतुल शेठ यांनी थोडीशी सरशी केलेली दिसते. कारण जे ज्येष्ठ राष्ट्रवादीचा गट जरी कोल्हे साहेबांकडे गेला, त्याचबरोबर मार्केट कमिटीचा जो एक चांगला मोठ्या प्रमाणाचा जो गट आहे संजयराव काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारा हा गट, हा डॉक्टर अमोल कोल्हेंचा मागच्या वेळेस जो हिरिरीने प्रचार केला होता तो आज गट संपूर्ण आढळराव पाटलांच्या मागे ताकदीने राहिला. म्हणजे त्याचबरोबर दुसरा जमेची बाजू आढळराव पाटलांनी या ठिकाणी की आज भारतीय जनता पार्टीचे 354 बूथवर आज आशाताईंच्या माध्यमातून जो जुन्नर तालुक्यात बूथवाईज जे संघटन झालं, हे संघटन कुठेतरी आज कामाला आलं. कारण 354 ठिकाणी भारतीय जनता पार्टीने बूथ लावण्याचा प्रयत्न केला, त्यात ते जवळजवळ 90-95% यशस्वी पण झाले. आणि ह्या बूथ लागण्याच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीची अतुल शेठ बेनके यांची ताकद, आशाताई बुचके यांची ताकद, त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते माजी आमदार शरदराव सोनवणे यांची ताकद, या आणि त्याचबरोबर मार्केट कमिटीचे संजयराव काळे साहेब यांची ताकद कुठंतरी आढळराव पाटलांच्या मागे राहिली. आणि आदिवासी भागामध्ये जे मागील टर्मला जो प्रकार झाला की शिवाजीराव आढळराव पाटलांना जे मायनस वोटिंग झालं, ते धनगर आरक्षणाचे बोर्ड त्या ठिकाणी व्हायरल केले गेले. आणि मावळ पट्ट्यामध्ये आपला असं जुन्नर आंबेगाव खेडचा आदिवासी पट्ट्यामध्ये काही बूथवर तर 2 अंकीसुद्धा मतदान नव्हतं. म्हणजे हा एक तो मागच्या वेळेस जो आदिवासी समाजावर होणारा अन्याय ते बिंबवण्यात यशस्वी झाले. त्यावेळेसचं आढळराव पाटलांना पराभूत करण्यामागचं ते महत्त्वाचं कारण होतं. आणि त्यामध्ये ह्यावेळेस आढळराव पाटलांनी कुठेतरी ती राजकारणामध्ये बांधणी केली. आणि त्यामुळे कुठंतरी मावळ पट्ट्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेडच्या म्हणजे आज जुन्नर तालुक्यामध्ये असतील देवराम लांडेंचं संघटन त्यांच्यासोबत आलं, भाऊ देवाड्यांसारखं पश्चिम पट्ट्यातलं एक नेतृत्व त्यांच्यासोबत आलं. एक पश्चिम पट्ट्यात असणारा त्यांना जो मागील निवडणुकीला बसलेला झटका होता तो कुठेतरी त्यांनी तो कव्हर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि त्यात थोडे आढळराव पाटील यशस्वी झाल्यासारखं जुन्नर तालुक्यात वाटतंय. आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे गटही सहभागी होता, परंतु त्यांचे काही कार्यकर्ते काही ठिकाणी तटस्थ पाहायला मिळाले. याचा काही फटका आढळरावांना बसेल का? साहेब, मुळात काय होतं का जुन्नर तालुक्यातला भूमिपुत्र म्हणून डॉक्टर कोल्हेंची एक जुन्नर तालुक्यात प्रचाराची एक भावना झाली. आणि या भावनेपोटी काही लोकांनी तालुक्याचा उमेदवार म्हणून काही लोकांनी ते संबंध जपले गेले. आणि काही राजकीय याच्यात पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने निवडणूक होती ती ग्राउंड लेवलला होती. आणि ग्राउंड लेवलला निवडणूक होत असताना समोरचा माणूस कोणत्या पक्षाचं काम करतोय त्याचा विरोधक हा त्याच्या विरोधात मतदान टाकत असतो. म्हणजे एखाद्या गावात जर एखाद्या पक्षाचा नेता ह्या बाजूला असेल त्याचा विरोधक त्याच्या विरोधात मतदान टाकतो. या नेत्याच्या आणि त्या कार्यकर्त्याला त्या विचारधारेशी काही पडलेली नसतं, परंतु समोरचा माणूस इकडं म्हणून मी तिकडं अशी जी भावना असते म्हणून त्या पद्धतीने ते मतदान घटत असतं, वाढत असतं. आणि हा फरक
प्रत्येक गावात असतो, प्रत्येक शहरात असतो आणि त्याचा कुठंतरी इम्पॅक्ट होत असताना जुन्नर तालुक्यात जी 41,000ची मागच्या वेळेस आघाडी होती, तर ह्या वेळेस थोडासा बदल होण्यामागचं कारण का मागील वेळेस जुन्नर तालुक्यात जे मतदान झालं 1,84,000 आणि ह्या वेळेचं मतदान झालं 1,81,000 आणि हाच कुठंतरी एक धाकधुकीचा विषय आहे की भोसरी विधानसभा मतदारसंघ असेल, हडपसर मतदारसंघ असेल, ह्या 2 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी जरी घसरली असली तरी मतदान हे 1,20,000 मागच्यापेक्षा जास्त झालं. म्हणजे 1,20,000चं ज्यावेळेस शहरी भागात मतदान जास्त होते त्या तुलनेत तुम्ही ज्यावेळेस स्थानिक उमेदवार आहात, एखाद्या तालुक्यातील तुम्ही भूमिपुत्र आहात, त्यावेळेस तिथल्या तालुक्याचं तुमचं मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, म्हणजे मतदान वाढायला पाहिजे. पण आज तुमचं जवळजवळ 3200 मतदान मागीलपेक्षा कमी झाले. हे कुठंतरी म्हणजे लोकांनी दाखवलेला मतदानाचा निरुत्साह आहे आणि हा कुठंतरी स्थानिक उमेदवाराला तो झटका देणारा असतो. माझा मूळ प्रश्न असा होता की महायुतीचे या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष सहभागी होते, पण प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, मग हे 3 चाकांची रिक्षा व्यवस्थित ट्रॅकवर होती का, किंवा एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं का? चर्चा वेगळी होती. तुम्ही एक समीक्षक आहात. काही ठिकाणी पाहायला गेलं तर तिन्ही चाकं व्यवस्थित चालली, काही ठिकाणी थोडं तुमचे माझे मतभेद हे त्या ठिकाणी दिसले गेले. त्याचा प्रत्यय आपल्याला आला खेडमध्ये असणारे तालुक्याचे, मी तेच बोलतो साहेब की आपण जो ट्रॅक धरतोय का हा जुन्नर झाल्यानंतर समजा उदाहरण देताना खेडचं दिलं की समजा मोहिते पाटलांच्या अंडर काम करायचं नाही म्हणून अतुल देशमुख भारतीय जनता पार्टीचे असणारे तिथले विधानसभा प्रमुख ऐन वेळेस त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारी गटात प्रवेश केला. म्हणजे हे कुठंतरी स्थानिक लेवलला प्रवेश करून मतदान वाढवणं घटवणं हा पार्ट वेगळा, परंतु महायुतीमध्ये राहून थोडंसं न्यूट्रल राहणं याचा फटका आढळरावांना तालुक्यात काही बसेल का? जुन्नर तालुक्यात होऊ शकतं. ती पण गोष्ट नाकारण्यासारखी नाही आहे. कारण समजा ग्राउंड लेवलला ज्याप्रमाणे अतुल शेठ बेनके यांची टीम काम करत होती, शिवसेना उभाटा गटाची जी टीम काम करत होती, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची जी टीम काम करत होती, त्या ताकदीनं जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचा गट सक्रिय दिसला नाही. कुठली शिवसेना? शिंदे गटाची शिवसेना. म्हणजे त्या ताकदीने त्या मान्य करतो. कारण उभाटा गटाची जी ताकद लागली त्या प्रमाणात शिंदे गटाची ताकद या तालुक्यात लागली नाही. अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील आहेत. असं असतानाही विद्यमान आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके यांनी आक्रमकपणे प्रचार केला. त्याचा फायदा कितपत आढळरावांना होईल आणि याचा फटका बुचके आणि बेनकेंना विधानसभेला होईल का? शेवटी प्रत्येक वेळेची असणारी समीकरण ही बदलत असतात. आज लोकसभेचं समीकरण आणि उद्याच्या विधानसभेला असणारी, उद्या महायुती होती का महाविकास आघाडी होती किंवा नाही होत, हा एक येणाऱ्या नंतरच्या निवडणुकीचं असणारं बदलणारं समीकरण असतं. आणि ह्या बदलणाऱ्या समीकरणावर बऱ्याच अंशी आत्ताच्या निवडणुकीत कोण कोणाचं काम करतो याच्यावर सुद्धा ते डिपेंड असतं. म्हणजे आज समजा विद्यमान आमदार ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावरती आढळराव पाटलांचा प्रचार केला आणि उद्याचं समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटाचं तिकीट अतुल शेठ बेनके यांना असणार आहे. त्याचबरोबर उद्या जर युती झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचं आशाताई बुचके उमेदवार असू शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाचे शरददादा सोनवणे सुद्धा उमेदवार असू शकतात आणि उद्या उभाटा गटाचे माऊली शेठ खंडागळे असू शकतात किंवा काँग्रेस आईचे उमेदवार सत्यशीलदादा शेरकर हे असू शकतात. याच्यामुळं विधानसभेची गणित आज करणं ही योग्य ठरणार नाही. बाळासाहेब दांगट यांना तुम्ही असं शिरगंतीत धरत नाही यादीमध्ये? बाळासाहेब दांगट 100% उद्या काय समीकरणं घडतील. उद्धव ठाकरेंनी त्यांना त्यासाठीच प्रवेश दिला आहे की तुमची शिवसेनेला गरज आहे. आज सुद्धा बाळासाहेब दांगट त्या ईर्षेने मतदारसंघात काम करतात. होऊ शकतात. म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे सोनवणे उमेदवार असतील समजू शकतो, भाजपचे उमेदवार आपण आशाताई बुचके समजू शकतो. जर महायुती झाली नाही तर महाविकास आघाडी झाली नाही तर शेरकर काँग्रेसकडनं इच्छुक असू शकतात. शिवसेनेकडनं माऊली खंडागळे जरी इच्छुक असले तरी बाळासाहेब दांगट सुद्धा प्रबळ दावेदार होऊ शकतात. तशी परिस्थिती आहे. आता मला सांगा, तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये आढळरावांना झालेल्या मतदानापैकी कसा टक्का असेल आणि कोल्हेंना कसा असेल? या तालुक्यामधून कोल्हेंना किती मताधिक्यांचं लीड मिळेल? हा मूळ मुद्दा आहे का मागील वेळेस कोल्हे साहेबांना जी आघाडी होती ती 41,500ची होती, पण त्यामध्ये पूर्ण ताकदीने जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उतरला होता, काँग्रेस पक्ष उतरला होता, त्यावेळेस
काही काही आशाताई बुचके समर्थकांची नाराजी शरद सोनवणेंच्या प्रवेशामुळे झालेली होती, ती कुठंतरी कोल्हेंच्या पथ्यावर पडली. आणि असं सगळं एकंदरीत गणित जुळत महिला मतदारांनी जे कोल्हेंच्या पारड्यात टाकलेलं मतदान, त्यानंतर असणारे एका समाजाचे ते असल्यामुळे ह्या तालुक्यात असणारा माळी समाज हा त्या मागे 100% झुकला गेला, एक संघ राहिला. त्याच्यामुळे ते जे लीड होतं ते 41,500 गेलं. आणि 41,500 ज्यावेळेस लीड गेलं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आणि आजच्या परिस्थितीत थोडा बदल दिसतोय, कारण ते मानावं लागेल. कारण आदिवासी भागामध्ये जी नाराजी होती आढळराव पाटलांविषयी, ती सांगण्यामध्ये आढळराव पाटील थोडं कुठेतरी यशस्वी. फरक किती राहील? एक मागच्यापेक्षा कोल्हे साहेबांना 10-15 हजाराची या ठिकाणी पिछाडी होऊ शकते मागच्या मतांपेक्षा. आढळरावांपेक्षा तालुक्यामध्ये मतधिक्य असणार किती असेल? सुमारे जवळजवळ आमचा अंदाज आहे का यावेळेस 30,000ची आघाडी कोल्हे साहेबांना जुन्नर तालुका देऊ शकतो. जुन्नर तालुक्यामधून शिवाजी आढळराव 30,000च्या मतांनी सुमारे मागे राहू. चला आपण पुढच्या तालुक्यात जाऊ. आंबेगावचं चित्र काय पाहायला मिळेल? आंबेगाव तालुक्यात मुळात डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील जी 2019ची निवडणूक झाली, ही निवडणूक त्यावेळेस झाली ती खऱ्या अर्थानं दिलीप वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील. आणि दिलीप वळसे पाटलांनी त्यावेळेस प्रचार प्रमुख या नात्यानं पूर्ण 6 तालुक्यामध्ये जे रणशिंग फुंकलं होतं त्याचा प्रत्यय आंबेगाव तालुक्यात सुद्धा आला. म्हणजे त्या ठिकाणी तिथल्या जनतेने आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा शिवाजी आढळराव पाटील स्थानिक उमेदवार असताना सुद्धा कोल्हे साहेबांना त्यावेळी जवळजवळ 25,697 मताची आघाडी आंबेगाव तालुक्याने दिली होती. आणि हाच विजयाचा कुठंतरी कोल्हे साहेबांना टेम्पो पुढे नेण्यास मदत झाली होती. माझा प्रश्न असा आहे, मागच्या वेळेला तुम्ही जे म्हणाले की वळसे पाटलांनी अतिशय हिरिरीनं काम केलं, या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांची गैरहजेरी कोल्ह्यांच्या पथ्यावर पडू शकते का? आणि दुसरा त्याला उपप्रश्न असा आहे की वळसे पाटील नसताना 2 नंबरच्या कार्यकर्त्यांनी म्हणावं असं झटून काम केलेलं पाहायला मिळालं नाही. कोल्ह्यांच्या बाबतीमध्ये शरद पवारांबद्दलची असलेली सहानुभूती, शेतकऱ्यांचे संसदेमध्ये मांडलेले प्रश्न, याची सहानुभूती आंबेगावमध्ये कोल्ह्यांच्या पथ्यावर पडू शकते का? साहेब, मुळात काय झालं का आंबेगाव तालुक्यामध्ये 2 गट, एक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेचा गट आणि दुसरा दिलीपराव वळसे पाटील साहेब मंत्री महोदयांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट. आणि आजपर्यंत आंबेगावचं जर राजकारण पाहिलं तर या 2च गटामध्ये विभागलं गेलं. पण ह्या निवडणुकीमध्ये 2024मध्ये जी समीकरणं राज्यात बदल झाली, ती समीकरणाचा आंबेगाव तालुक्यावर जो परिणाम झाला आणि त्यातल्या त्यात वळसे पाटील साहेबांच्या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचा त्यांच्याच गटात होणारा प्रवेश हा तिथल्या मतदारांना, म्हणजे जो संकटात कायम राहायचा आंबेगावचा मतदार का वळसे पाटील साहेबांकडून जायचं की आढळराव पाटलांकडून जायचं, हा त्यांना ह्यावेळेस नव्हता. म्हणजे मागील वेळेस जे 26,000 आणि जे मागं आढळराव पाटील राहिले ते कुठेतरी ह्या 2 वेगवेगळ्या मतप्रवाहामुळे राहिले. पण आज हे दोन्ही मतप्रवाह आज दोन्ही एकत्र आल्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी स्थानिक लोकांना अजिबात अशी त्रास झाला नाही. किती मतधिक्य आढळरावांना मिळेल? यावेळेस साधारणतः मागच्या वेळेचा बॅकलॉग भरून आढळराव पाटलांना एक 18-20 हजाराची आघाडी आंबेगाव तालुक्यात देऊ शकतो. 18-20 हजाराची आघाडी जर आढळरावांना मिळाली आणि इथे 30,000चं लीड कोल्हेंना मिळालं तरी आंबेगाव आणि जुन्नरचा हिशोब पाहिला तरी आढळराव पिछाडीवर आहेत. हो. खेडची परिस्थिती काय असेल? खेडची मुळात मागच्या वेळेची जर पाहिली तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाने मागील वेळेस मोहिते पाटील असतील, त्या ठिकाणी तुमचे मंगलदास बांदल असतील, यांनी जो प्रचार केला डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी, हा त्या खेड तालुक्यात एक क्रांती घडवणारा प्रचार होता. आणि त्या खेड तालुक्यामध्ये एवढा बॅकलॉग भरून त्या ठिकाणी 7,500चं जवळजवळ लीड खेड आंबेगाव तालुक्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिलं होतं. आणि ह्या वेळेची जर समीकरणं पाहिली तर खेड तालुक्यात ह्याही वेळेस एक राजकीय अंदाज म्हणून आमचा अंदाज सांगतो की ह्याही वेळेस त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आघाडीवर राहू शकतात. कारण त्या ठिकाणी असणारा एक समाज, माळी समाज, हा कोल्हे साहेबांच्या बाजूने झुकू शकतो. त्याचबरोबर ऐन लोकसभेच्या वेळेस जी महायुतीची जी बांधणी झाली त्यामध्ये खेडचं जर चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी खेडचे आमदार, विद्यमान आमदार दिलीपराव मोहिते साहेब आणि त्यांच्या विरोधात ज्यांनी विधानसभा लढवले ते अतुलभाऊ देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे होते. आणि अतुल देशमुख विरुद्ध मोहिते पाटील साहेब असाच कायम संघर्ष त्या ठिकाणी होता. आणि ऐन टाईम निवडणुकीच्या वेळेस मोहिते पाटलांच्या बाजूने काम न करण्याचा पवित्रा घेत
अतुल देशमुख साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेला प्रवेश हा कुठेतरी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या फायद्यावर पडताना दिसत आहे. तुम्ही जे मगाशी म्हणाले की खेडमध्ये सुद्धा आढळराव पिछडीवर राहतील. जेव्हा देशमुखांनी शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेस तिथली उभाटा शिवसेना नाराज झालेली होती. मग ती नाराज झालेली मतं आढळरावांच्या पथ्यावर नाही पडणार? मुळात साहेब शिवसेनेचा मतदार हा असा असतो का हा भावनिक मतदार आहे उभाटा गटाचा. कारण हा पक्ष पाहून काम करणारा कार्यकर्ता असतो, तिथला मतदार असतो आणि त्या ठिकाणी थोडासा बदल होईल असं मला वाटत नाही. कारण मागच्या वेळेस मतदान कोणाला करणार? तुतारीला? ते तुतारीला करू शकतात. कारण निष्ठावंत शिवसैनिक फक्त धनुष्यबाण पाहतो पण ते घड्याळाला कधीच मतदान करणार नाही. ही पण प्रॅक्टिकल एक वस्तुस्थिती आहे का शिवसेनेचा जो उभाटा गटाचा असेल किंवा शिवसैनिक ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या धनुष्याला मतदान केलं, घड्याळाला मतदान करणार नाही, तुतारीला करेल, करू शकतो. जो उभाटा गटाचा शिवसैनिक आहे तो त्या 100% यावेळी तुतारीला मतदान करणार. आता राजगुरुनगरमध्ये किती मताने आढळराव पिछडीवर राहतील? राजगुरुनगरमध्ये त्यावेळेची जर पाहिली परिस्थिती तर 7,500ची जी आघाडी होती त्यामध्ये अतुल देशमुख यांचा असणारा ऐन निवडणुकीच्या वेळेचा प्रवेश आणि खेड हा थोडा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये असणारी भावनिकतेची लाट आणि कांदा प्रश्नावर कोल्हे साहेबांनी जे संसदेत मांडलेले प्रश्न याची एक जनतेमध्ये थोडी सहानुभूती निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी खेडचं लीड या ठिकाणी वाढताना दिसते आणि ते जवळजवळ 20,000 ते 25,000च्या रेंजमध्ये खेडमध्ये ते 25 आणि जुन्नर आंबेगावचं राहिलेलं 10 किती झालं? 35,000च्या दरम्यान ती आघाडी जाऊ शकते. आता आपण पुढे जाऊ भोसरीला. भोसरीचे चित्र काय पाहायला मिळेल? भोसरीला जाण्यापेक्षा पहिलं माझं म्हणणं आहे साहेब की आपण शिरूरला बघितलं. चला कारण शिरूरचा जर अभ्यास केला तर शिरूरचा मागच्या वेळेचा जो अंदाज होता, मागच्या वेळेचा जो निकाल होता तो डॉक्टर अमोल कोल्हे यांना 26,000 मताची आघाडी होती. आणि शिरूर हा तालुका असा आहे का जे जुन्नर आंबेगावला वारं फिरतं त्याच्यावर त्याचा थोडा हवेचा असर होतो आणि हा हवेचा असर होत असताना मागील वेळेस जी लाट होती डॉक्टर अमोल कोल्हेंची त्यावेळेस त्याही ठिकाणी आज शिरूरमध्ये सुद्धा माळी समाजाचा थोडा मतदार टक्केवारीमध्ये आहे आणि त्यामुळे तो थोडा समाज म्हणून त्या ठिकाणी थोडा झुकू शकतो. आणि या ठिकाणी आमचा अंदाज असा आहे की खेडची जी आघाडी आहे मागच्या वेळेची जी 7,500ची जी आघाडी होती ती यावेळेस थोडीशी वाढताना दिसेल, थोडी 2-3 हजाराच्याच रेंजला वाढेल. एवढी वाढणार कोल्हेंना ही एवढी वाढणार नाही. 5,000 पकडू. हा बरोबर. अगोदरचे किती होते? 35 आणि 5 किती झाले? 40. म्हणजे 40,000ने कोल्हे साहेब आढळरावांच्या पुढे राहतील शिरूर तालुक्यापर्यंत. आता भोसरीला जायचं का हडपसरला? भोसरीला गेलंच पाहिजे. चला आपण भोसरीत जाऊ. भोसरीचं काय चित्र पाहायला मिळेल? भोसरीचं असं चित्र आहे की मागच्या वेळेचं भोसरीचं लीड होतं 37,000 आणि 37,000चं लीड हे शिवाजीराव आढळराव पाटील यांना होतं. आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना जे भोसरीचं लीड होतं त्या लीडमध्ये त्यावेळेस भोसरीचं शिवाजीराव आढळराव पाटील यांचं काम करणारे होते आमदार महेशदादा लांडगे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम करणारे होते त्यावेळेस माजी आमदार विलासराव लांडे. आज राजकीय समीकरणं बऱ्याच अंशी बदलली आणि त्या ठिकाणी महेशदादा लांडगे आमदार आणि माजी आमदार विलास लांडे साहेब हे दोघंही यावेळेस एकत्र महायुतीच्या निर्णयामुळे एकत्र आले आणि हा कुठंतरी भोसरीत असणारा वेगळा ट्रेंड हा आढळराव पाटील यांच्या पथ्यावर जाताना दिसतोय. भोसरीचे आमदार महेशदादा आणि विलास लांडे माजी आमदार हे दोघांचं मैत्री नातं सगळ्यांना माहिती आहे. दोघंही एकत्र आले तुम्ही असं म्हणताय, परंतु माजी आमदार विलास लांडे ह्या निवडणुकीमध्ये फारसे सक्रिय दिसले नव्हते. त्याचा फटका आढळरावांना बसू शकतो. मुळात साहेब हे एक मान्य करायला पाहिजे की भोसरी विधानसभा हा मतदारसंघ शहरी भाग येतो आणि जुन्नर आंबेगाव खेड जसा ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भागाचा कल थोडा भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी धोरणामुळे थोडा विरोधात होता. त्याच्या उलट शहरी भागातलं असतं की त्यावेळेस शहरी भागातला मतदार हा भारतीय जनता पार्टीकडे थोडा अधिक प्रमाणात जास्त झुकलेला असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे भोसरीचं लीड हे मला तरी वाटतं की वाढताना दिसते. तर मला सांगा भोसरीचं मतदार किती, मतदान झालं किती, आढळरावांच्या पथ्यावर पडेल किती? मुळात भोसरीचं मतदान 2019ला झालं 2,13,000 आणि ह्या वेळेचं मतदान झालं 2,72,000. म्हणजे साहेब जवळजवळ 59,000 मतं
ही एकट्या भोसरी विधानसभा मतदारसंघात जी जास्त झालीत, हा कुठंतरी कोल्हे साहेबांना असणारा धाकधुकीचा विषय आहे. कारण हे मतदान जे वाढले हे शहरी भागातलं वाढले आणि शहरी भागातला मतदार हा थोडा काही का होईना. भोसरीमध्ये अमोल कोल्ह्यांनी नाटकाचे काही प्रयोग वगैरे केले आणि कोल्ह्यांची तिकडे लोकप्रियता पण चांगली आहे. हो, त्या ठिकाणी सुलभाताई उबाळे असतील, उबाटा गटाच्या धनंजय भाऊ आल्लाट असतील, यांनी सुद्धा त्या ठिकाणी कोल्हे साहेबांचं चांगलं काम केलं. परंतु आता शेवटी भोसरीचा मतदार हा काय करतो. पण जसं जुन्नर आंबेगाव खेडनी जुन्नर खेड आणि शिरूरनी जशी कोल्हेंना आघाडी दिली, तशी मागच्या वेळेस सारखी ह्याही वेळेस भोसरीची आघाडी ही आढळराव पाटलांना राहणार आहे. किती मतांची आवश्यकता? ही साधारणतः मागच्या पेक्षा थोडीशी वाढताना दिसेल. किती? ही 10,000 सुमारे 10,000च्या रेंजला वाढली. किती झाली? ही 45 ते 47,000च्या आकड्यात. चला आपण 45 जाऊ. इकडे किती आढळराव किती पिछडे होते? 45 ला, म्हणजे इक्वल झाले. आता राहिला मतदारसंघ हडपसर. हडपसरमध्ये काय चित्र पाहायला मिळेल? हडपसरचं चित्र हा उद्याचा खासदार ठरवणार असेल. कारण हडपसरचा अंदाज आज लावणं कठीण आहे. कारण त्या ठिकाणी सगळे मातब्बर कोल्हे साहेबांच्या बाजूचे पण त्यांनी प्रचारात सक्रिय होते. त्याचप्रमाणे आढळराव पाटलांचे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्रिय होते. आढळराव पाटलांचा मोर्चा सांभाळताना आमदार चेतनभाऊ तुपे यांनी चांगला किल्ला लढवला. त्यांच्या बरोबर असणारे माजी आमदार योगेश भाऊ टिळेकर यांनी सुद्धा त्यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवत त्या ठिकाणी आढळराव पाटलांसाठी खूप प्रयत्न केले. त्याचबरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ बाबर असतील, यांनी सुद्धा मनसेचा जो राज ठाकरे साहेबांनी जो आदेश दिला होता का यावेळेस मनसे जी मागील वेळेस कोल्हे साहेबांच्या मागे होती, पाठीशी होती, ती यावेळेसची मनसे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीशी राहिल्यामुळं हा शिरूर लोकसभेमध्ये थोडा बदल होणारा भाग तो ठरतोय, तो मनसेचा ठरतोय. कारण मनसे फॅक्टरची नाही म्हटलं तरी थोडी स्वतःची ताकद आहे आणि ती आढळराव पाटलांच्या पाठीशी राहिल्यामुळं हडपसरमध्ये मनसे ही काम करत असताना ती नक्कीच आढळराव पाटलांना ताकद देणारी ठरेल. आणि त्यांच्याच अपोज जर विचार केला तर त्या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर असतील, त्याचबरोबर पुणे शहरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप जे हडपसरमध्ये त्या ठिकाणी राहतात, आणि योगेश ससाने असतील किंवा आपले महादेव बाबर असतील, यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कोल्हे साहेबांसाठी किल्ला लढवला. आणि हा हडपसरचाच मतदार हा येणाऱ्या उद्याच्या शिरूर लोकसभेचा खासदार ठरवेल. आणि तो सुद्धा जास्त नाही, 20 ते 25 हजाराच्या रेंजने. म्हणजे उद्याचा शिरूर लोकसभेचा खासदार होईल तो कदाचित शिवाजी आढळराव पाटील असेल किंवा उद्याचा खासदार असेल डॉक्टर अमोल कोल्हे असेल, पण तो असेल तो 20 ते 25 हजाराच्या मार्जिनने. तुम्ही जे सांगताय जुन्नरला आढळराव मायनस, आंबेगावला मायनस, म्हणजे आंबेगावला मायनस म्हणजे आंबेगावला प्लस, कोल्हे मायनस, आढळराव प्लस, शिरूरला आढळराव मायनस, खेडला आढळराव मायनस, ते भोसरीमध्ये प्लस झाले, म्हणजे समान झाले. हडपसरला तुम्ही सांगताय 25 हजाराच्या आसपास कोण पुढे जाईल सांगता येत नाही. कारण तुम्ही जर राजकीय समीक्षक आहात तर तुम्ही अंदाज काय बांधू शकता? अंदाज बांधण्याचा साहेब त्या ठिकाणी असणारा मुस्लिम मतदार आणि माळी मतदार हा कोल्ह्यांकडे जाणार हे प्रथम दर्शनी दिसतंय. परंतु किती प्रमाणात तो बाहेर उतरलाय हा सुद्धा टक्केवारी तुमच्या समोर आहे. ती शिरूरची टक्केवारी घटलेली हडपसरमध्ये ती टक्केवारी घटलेली आहे. मागच्या वेळेसपेक्षा या ठिकाणी 61 हजारांनी जरी मतदान वाढले, पण मागच्या वेळेची परिस्थिती अशी होती का 2 विद्यमान आणि माजी आमदार हे एकमेकांच्या विरोधात प्रचार करत होते. आज दोघंही एकत्र आल्यामुळं ते आढळरावच्या बाजूने गेले आणि त्याचा फायदा आढळरावांना होणार नाही. त्यांचा फायदा आढळराव पाटलांना नक्कीच होईल. म्हणून मागच्या वेळी जी 5,500 हजाराची जी आघाडी होती हडपसरची, ही आढळराव पाटलांना होती. तुमचा कल आढळरावच्या बाजूने झुकतो? माझा कल म्हणण्यापेक्षा एक राजकीय जर अंदाज भाव हे केला, मांडणीत जर पाहिलं तर थोडासा आढळराव पाटलांना या ठिकाणी निसटता विजय दिसतोय. पाहू, पण 2024चा जो येईल तो 4 जूनलाच खासदार दिसेल. आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं जर शिरूरचा जो मागची लोकसभा गाजली गेली ती हायवेच्या ट्रॅफिकमुळं लोकांनी खेडच्या असेल चाकणच्या असेल त्या लोकांनी आढळराव पाटलांवर नापसंती व्यक्त करत कोल्हे साहेबांना उचलून गेली. पण तो प्रश्न अजूनही प्रलंबित राहिला. त्यामुळं तो भाग कुठं झुकतोय आणि काय उद्याची समीकरणं बदलतात. परंतु आजच्या या समीकरणामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आज शिरूरचा खासदार हा शिवाजी आढळराव पाटील की अमोल कोल्हे
पण होणारा खासदार हा कमीत कमी 20 ते 25,000च्याच मार्जिनने होईल असा एक आमचा अंदाज आहे. आता आपण जातीपाती समाज धर्म याच्यावर जरी फारसं काही म्हणजे टेक्निकल याच्यात गृहीत धरत जरी नसलो तर शेवटी लोक पाहतात आपला माणूस, आपल्या गटाचा माणूस, आपल्या समाजाचा माणूस, आपल्या धर्माचा माणूस. आता कोल्हे साहेबांना माळी समाजाच्या ह्या निवडणुकीमध्ये मताधिक्याचा टक्का वाढवण्यासाठी कितपत फायदा होईल? साहेब, मागील वेळेस जो माळी समाज कोल्हे साहेबांच्या बाजूने उभा राहिला, म्हणजे प्रॅक्टिकली पाहिलं तर शिरूरचा माळी समाजाचा माणूस हा जुन्नरमध्ये येऊन प्रचार करत होता. जुन्नरचा माणूस भोसरीत जात होता. म्हणजे जे समाजाचा उमेदवारासाठी जे प्रयत्न केले गेले ते ह्यावेळेस कुठेतरी थोडेसे कमी दिसले गेले. हा थोडासा होता हे तुम्हाला कसं कळलं? मागच्या वेळेस तुमच्याकडे आले होते, आमच्याकडे सुद्धा आले ना. यावेळेस तुमच्याकडे आले नाही म्हणून तुम्हाला तसं जाणवतं? तालुक्यावर जाणवलं, प्रत्येक ठिकाणी ते जाणवलं. मागच्या वेळेस तुम्ही कोणासोबत होते? आम्ही मागच्या वेळेस डॉक्टर अमोल कोल्हेंसोबत होतो. यावेळेस तुमच्यात परिवर्तन काय झालं? परिवर्तन नाही झालं साहेब. मी कोणाचंच काम केलं नाही. मी एका गावचा सरपंच असल्यामुळे मी शांततेची भूमिका घेतली. मी कुठं प्रचारात जास्त सक्रिय नव्हतो. तुमच्या गावात आढळराव आले, JCBने फुलं उधळली. आमच्या गावात आढळराव पाटील आले त्यावेळेस मी सत्कार केला आणि डॉक्टर अमोल कोल्हे आले त्याही वेळेस मी त्यांचा सत्कार केला. शेवटी एक गावचा सरपंच म्हणून आपली जबाबदारी असते की दोन्ही उमेदवार ज्यावेळेस गावात येतात त्यावेळेस आपण त्यांचा सत्कार करणं ही आपली जबाबदारी असते. तरी वाटतं आढळराव 25,000 विजय होतील असं तुम्हाला वाटतं? असा अंदाज देतोय मी. प्रेक्षक आपल्या सोबत होते हे येणेरे गावचे सरपंच भुजबळजी, त्यांनी एक अंदाज व्यक्त केला. ते मतदान झालेलं आहे, कोण निवडून येईल कोण पराभूत होईल. शेवटी लढाई म्हटलं की हारजीत आलीच. एक विजय होणार, एक पराभूत होणार. अमोल कोल्हे यांचं वक्तृत्व चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे, तरुण आहे, होतकरू आहे, त्यांची क्रेज मार्केटमध्ये खूप चांगली आहे. पण एक नक्की आहे, मागच्या वेळेला त्यांनी मालिकेमध्ये केलेलं काम, महिलांबद्दल त्यांच्याबद्दल असलेलं एक वेगळं आकर्षण शिवाजी संभाजी महाराजांचं भूमिका केल्यामुळे आता काही प्रमाणामध्ये त्याला ओटी लागली होती. परंतु शरद पवारांची सहानुभूती त्यांना टिकून मिळू शकते. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने अतिशय मेहनतीनं त्यांचं काम केलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार यांनी जरी कोल्हेंच्या विरोधामध्ये कणखर भूमिका घेतली असली, आशाताई बुचके, शरददा सोनवणे हे जरी बेनकेंच्या सोबत असले, आढळरावांना साथ देत असले, तरी अमोल कोल्हे तालुक्यातले असल्यामुळे आणि पवारसाहेबांना जुन्नर तालुका मानत असल्यामुळे जुन्नर तालुक्यामधून आढळरावांपेक्षा कोल्हे चांगलंच मताधिक्य घेणार हे सांगण्यासाठी वेगळं भविष्य करायची गरज नाही. राहिला प्रश्न आंबेगावचा, तर आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आढळरावांची ताकद निश्चित चांगली आहे. प्रश्न असा आहे की मागच्या निवडणुकीला वळसे पाटील प्रचंड सक्रिय होते. निवडणूक त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलेली होती. या निवडणुकीमध्ये वळसे पाटील आजारी असल्यामुळे, अपघात झाल्यामुळे ते पूर्णपणे सक्रिय नव्हते. 2 नंबरच्या कार्यकर्त्यांनी म्हणावं असं काम केलं नाही. जास्त मताधिक्य आंबेगावमध्ये आढळरावांना मिळणं अपेक्षित होतं, तसं होईल असं वाटत नाही. आता जुन्नरमध्ये जे आढळराव मायनस होतील ते तिकडे कव्हर होतील. शिरूरमध्ये आढळराव मायनसमध्ये होतील अशी चर्चा आहे. तिथे अशोक पवारांचं काम चांगलं राहिलेलं आहे. तिथला घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे काही मतं ही आढळरावांच्या पार्टीमध्ये जास्त पडू शकतात. मंगलदास बांदल तिथले असल्यामुळे त्यांनीही चांगलं काम केलेलं आहे. परंतु त्याही ठिकाणी असं सांगितलं जातं की आढळराव मायनस होतं. राहिला प्रश्न भोसरीचा, तर भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, ही दोघांची ताकद एकत्र झाल्यामुळे आणि आढळरावांची तिथं ताकदही चांगली असल्यामुळे तिथं चांगलं मताधिक्य आढळरावांना मिळेल असा दावा केला जातोय. त्यामुळे इतर 3 तालुक्यांमध्ये जे काही चित्र असेल त्याचा फरक आढळराव प्लसमध्ये भोसरीत राहतील असा अंदाज सगळेजण व्यक्त करतात. शिल्लक राहतो हडपसर, तर हडपसरमध्ये दोघांची पण ताकद चांगली आहे. परंतु नेमका फॅक्टर कुठला कामाला येतोय, आता कोणी काय फॅक्टर वापरलाय हे आम्ही सांगण्याची गरज नाही. हे लोकांना सगळं माहिती आहे. काही व्हिडिओ व्हायरल झाले, प्रत्येकाने आपापलं गुडविल वापरलं, त्यामुळं मतदार कोणाला स्वीकारतील आणि कोणाला नाकारतील हा 100% अंदाज आपण बांधू शकत नाही. परंतु या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे विजय होतीलच असा दावा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हमखासपणे करतायत. त्याचबरोबर कोल्हे समर्थक काही सांगत असले, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कुठलेही आडाखे बांधत असले, तरी या निवडणुकीमध्ये शिवाजी आढळराव बाजी मारणारच
असा दावा महायुतीचे कार्यकर्ते करतायत. आता पाहूया 4 जूनला चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चा चर्चा आणि चर्चाच. भुजबळ साहेब, आपण स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळी चर्चा केली, तुमचे मुद्दे मांडले, तुमच्या मुद्द्याप्रमाणे घडेलच असं नाही, पण शेवटी हा अंदाज आहे. प्रेक्षको, ही सगळी चर्चा अंदाजे आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.